1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनानिमित्तानं आता थांबायचं नाही, हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो आणि त्या निमित्तानं या चित्रपटाची टीम आज आपल्यासोबत आहे आणि त्यांच्याशी आपण चित्रपटातील काही किस्से आणि बिहाइंड द सीन काय घडलं ते जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी तुमचं झी24 तासमध्ये स्वागत. थँक्यू. सगळ्यांनाच प्रश्न आहे की टीजर मध्ये आम्ही पाहिलं की सगळे हातात काहीतरी घेऊन धावतायत, कुठल्या तरी बिल्डिंग मध्ये एंटर करतात. नेमकं काय आहे ते आम्हाला कळेच ना, म्हणजे का धावतात, ते हातात काय आहे ते काही कळलं नाही. त्याविषयी काहीतरी सांगा. आम्हाला पण अजून नाही कळलंय की हा तुमचा एम आहे आणि या बिल्डिंग मध्ये घुसायचंय आणि थांबायचं नाही. तो एम शोधण्यासाठीच धावतोय. तिथे गेल्यावर आम्हाला कळणार आहे की काय एम आहे. तो फक्त धावायला सांगितलं आहे. शेवटी आम्ही डिरेक्टरचे आर्टिस्ट आहोत, जसं सांगेल तसं आम्ही ऐकलेलं आहे. पण अर्थात त्याच्या मागे चांगली गोष्ट आहे. ती गोष्ट सांगण्यापेक्षा मला अनुभवण्यात मजा आहे. अनुभवण्यात नक्कीच. आणि त्या मला असं वाटतं ती जे जेन्युइनली जी माणसं पळत आहेत ते खरंच हातात नशीब घेऊन पळत आहेत. कारण आता थांबायचं नाही अशा लोकांची गोष्ट आहे ज्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती आला आणि खरं त्यांचं नशीब बदललं आहे आणि आपल्या महाराष्ट्रातली खरी गोष्ट आहे. त्यामुळे ह्या सिक्वेन्सच्या वेळेला आम्ही पळताना शिवराज वायचळने आम्हाला एवढं आमच्या दिग्दर्शकाने एवढं सांगितलं होतं की स्वप्न आहेत डोळ्यात आणि पळायचं. आम्ही सीन करताना पण आम्हाला नक्की माहिती नव्हती की काय होणार आहे, पण ज्या पद्धतीने गाणं आलं आणि गाण्यावर आम्हाला बघताना खूप गंमत वाटते. तो हे शिवराजचं आणि त्या टीमचंच कौतुक आहे. नाही नक्कीच, आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा आम्हाला असं होतं की वाव, म्हणजे जे एक असतं ना पॅशन आहे आणि काहीतरी करण्याचं धावतोय ते सगळे. आशुतोष सर तुमच्याकडे येते. चित्रपटाच्या गाण्यामध्ये म्हणजे जेव्हा दिसतंय की तुम्ही अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहात आणि तुम्ही कुठेतरी कर्मचाऱ्यांना पुढे घेऊन जायचंय, त्यांना मोठं करण्याचं आहे, त्यासाठी मेहनत करणं, काहीतरी करायला हवं असं तुमचे प्रयत्न असतो. मग असं तुमचं खऱ्या आयुष्यात कधी झालं का की सेटवर किंवा कुठे असं तुम्ही एखाद्या महिलेला भेटलात आणि तिने येऊन तुम्हाला असं म्हणजे तिच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम्स आहेत, कारण की हेल्प करणं आहे, तर बेसिकली सेटवर असं कधी काय झालं का किंवा म्हणजे हेल्प करा मला, किंवा मी खूप म्हणजे असं नाही की कुठल्या गोष्टीसाठी हेल्प करा पण इमोशनली सुद्धा की आपण नाव आय एम डन, असं कधी कोणी सांगितलंय का? हो, बऱ्याच वेळा असं होतं. आणि ॲक्च्युली खरं सांगितलं तर कुठलीही फिल्म सुरू करायच्या आधी हा मोटिवेशनचाच एक भाग आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना आवर्जून हेच सांगावं लागतं की बाबा आता आपण एकत्र काम करायचं आहे आणि आता हे काम संपल्याशिवाय आपण थांबायचं नाही आहे. तर तेच एक मोटिवेशन आहे, ते कॉमन आहे असं मला वाटतं. आणि ऑफकोर्स बऱ्याच वेळेला लोक येतात एखादी ॲडवाईस घ्यायला किंवा एखादा प्रॉब्लेम आहे त्यांचा, तो एक काही अडचण असेल ती सॉल्व्ह करायची आहे किंवा 2 मार्ग आहेत, कुठला मार्ग करेक्ट मार्ग आहे. तर त्यात ॲज अन ॲडवाईस तुम्ही फक्त त्यांना थोडंसं दाखवू शकता की बाबा हे 2 ऑप्शन्स आहेत, या मार्गावर असं तुला हे या गोष्टींना सामोरं जावं लागेल आणि दुसऱ्या मार्गावर असं असेल. आता तुला डिसाईड करायचं की तुला कुठली ॲक्च्युली घ्यायची आहे, पण एक मार्ग निवडावा लागेल. प्रोज अँड कॉन्स. या सो इज द सेम थिंग. आणि याच्यातही ॲक्च्युली संधीचा खूप मोठा भाग आहे की जी संधी लोकांना कधी मिळत नाही, दुसरी संधी. आणि ती संधी जेव्हा तुम्हाला मिळते तुम्हाला माहीत नसते की ती संधी आपल्याला मिळते आहे, त्यामुळे त्याला दुर्लक्ष करता. पण कोणीतरी तुम्हाला दाखवून देतं की बाबा ही एक संधी आहे, ही घे. आणि फिल्मच्या संदर्भात जर का ती घेतली नाही तर त्यांना कामावरनं काढून टाकेल असं उदय शिरूरकर त्यांना सांगतात. उदय शिरूरकर जे पात्र मी प्ले करतोय त्यांनी ही एक कल्पना त्यांनी अंमलात आणली. कमालीची कल्पना आहे आणि खूप प्रेरणा देणारा हा सिनेमा आहे. नक्कीच, कारण की मोटिवेट करणं ते सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. कारण आपण कोणालाही असं काही अनेकदा असं होतं की आपल्या घरातही आई वडील सुद्धा आपल्याला काही करायचंय म्हणून धमकीवजा भाषेत सांगतात की तू हे नाही केलास तर तुला हे मिळणार नाही. तेच तर दिसतंय मला. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात असं कधी झालं का की कोणी येऊन असे प्रॉब्लेम सांगितलेत सेटवर वगैरे? मला वाटतं सेटवर नाही, पण असं आपण स्वतःला पण विचारतो ना की असं करू शकते का मी किंवा केलं पाहिजे का. सो बऱ्याच वेळेला असं होतं की आपण स्वतःलाच कधी कधी सांगावं लागतं की नाही करू शकतो, किंवा आपण स्वतः कोणाला तरी जाऊन विचारतो. म्हणजे मी माझ्या मोठ्या बहिणीला विचारते की हो जमू शकेल का मला हे, किंवा इतर वेळेस कधी म्हणजे मी ह्यांना पण एकदा 2दा विचारलंय की होऊ शकेल ना, जमू शकेल ना. तर ते स्वतःच्या बाबतीत पण आहे. म्हणजे कोणाला आपण सांगू यापेक्षा कधी कधी स्वतःला पण सांगावं लागतं की करू शकतो, होऊ शकतं, जस्ट डू इट. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात उदय शिरूरकर, बरोबर ना सर? उदय शिरूरकर नावाची व्यक्ती येते, टप्प्याटप्प्याने येते. म्हणजे माझे खूप अनुभव आहेत, माझ्या आयुष्यात खूप अशा गोष्टी आहेत.
पण भरत सर आहेत म्हणून इथे सांगू शकतो मी एका ठिकाणी अडकलो होतो आणि केदार सरांनी मला ऑप्शन दिला होता, तुला काय व्हायचं आहे, एकांकिका स्पर्धा करत असताना, म्हणजे दुसरी व्यक्ती व्हायचं आहे की भरत जाधव व्हायचं आहे, तुला काय व्हायचं आहे. तर मी बोललो नाही सर मला भरत जाधव व्हायचं आहे. ते बोलले मग थांब, भरत आता भरत आहे कारण त्याच्याकडे पेशन्स आहे, रिॲक्शन नंतर आहे. मला ही गोष्ट त्यावेळेला कळली नव्हती अशी एवढी, पण त्यांच्यावर राहून ती गोष्ट कळते. तर तुम्हाला ना त्या क्षणात जसं आमच्या ह्या पात्रांच्या आयुष्यात, ह्या सुपर हिरोजच्या आयुष्यात उदय शिरूरकर सारखा एक मास्टर येतो आणि तो त्यांना असं ऑप्शन देतो की थांबा तुम्ही करू शकता. सो आता पटकन तू प्रश्न विचारलास तर मला ही गोष्ट आठवली की तेव्हा मला सरांनी तो ऑप्शन दिला होता आणि माझी उत्स्फूर्त रिॲक्शन होती की येस मला भरत जाधव सरांसारखं व्हायचं आहे. तर म्हणजे भरत जाधव सर किंवा ही सगळी पिढी ह्या पद्धतीने आलेली आहे, तुम्ही थांबायला पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी रिॲक्ट व्हायला, पण आयुष्यात थांबायला नाही पाहिजे. सर तुमच्यासोबत असं कधी झालंय? माझ्या पिक्चरच्याच बाबतीत झालं होतं. तेच रोल मला यायला लागले होते आणि साधारण 17-18 साली मी स्वतःला ठरवून घेतलं होतं की जरासं थांबूया. कारण कसं आहे, एक श्वास पण घेणं गरजेचं आहे. आणि मी जसं एकांकिका स्पर्धा, नाटक, मग फिल्म्स आल्या, एकावर एक करत गेलो, त्याप्रमाणे माझी घरची परिस्थिती मी हळूहळू, कारण एकच हा व्यवसायच पकडला ना, बदलत गेले जरा चांगल्या पद्धतीने. अर्थात 4 पैसे पण मिळाले, पण तुला कळलं पाहिजे ते 4 पैसे मिळत आहेत म्हणून काही करत बसला तर नाही. तुला कळलं पाहिजे की इथे साधारण इथे थांबायला हरकत नाही. पण ते थांबल्यामुळे मला प्लस पॉईंट काय झाला, मी थांबलो, मोजके एखाद दुसरे फिल्म्स केले असतील मधल्या ह्याच्यात, आणि अस्तित्वासारखं नाटक केलं. त्या नाटकात एक टोटली वेगळा रोल होता, सिरियस रोल होता. ते पाहून मला आत्ताचे जेवढे नवीन तरुण दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत, ते त्या पद्धतीने माझ्याकडे तर लिहायला लागलेत. त्यातला हा एक पिक्चर आहे, यात कुठे विनोदी नाही, मी काही नाही. कारण तो ब्रेक काय ना, तो घ्यायला पाहिजे असं मला वाटतं, जो मी घेतला म्हणून. तर घेतल्याचा फायदा मला झाला की आता ही एक फिल्म आहे, 16 मेला दुसरी एक फिल्म येते, अजून एक फिल्म येते. ह्यात कुठेही मी विनोदी ॲक्टर किंवा असं काही करतो असं काही नाही. त्याच्या मागे एक पॅथॉस आहे, काहीतरी म्हणणं आहे त्या कॅरेक्टरचं, आणि त्या वयातलं दिसणारं कॅरेक्टर आहे. म्हणजे शिफ्ट होत आला पाहिजे तुला की हिरो झाले, आता बस झालं, आता ह्या वयात आल्यानंतर मेन हिरो नसेल पण तुला कॅरेक्टर आपला हिरो झाला पाहिजे. कॅरेक्टर म्हणून काम करायचं असेल तर त्यापैकी पहिली आता फिल्म येते, जेणेकरून ते नावच होते की आता थांबायचं नाही. तर थांबल्यामुळे आता मी डेअरिंग करतोय की आता थांबायचं नाही, की जेणेकरून माझ्या आता स्क्रिप्ट यायला लागलेत. त्यामुळे हा एक फायदा झाला थांबण्याचा. आता तुम्ही विनोदी चित्रपटांबद्दल बोललात, मग त्यालाच लागून असा प्रश्न आहे की त्याच्यानंतर तुम्ही शिक्षणाचा आईचा गुहा हा चित्रपट केला, त्याच्यात वडिलांची भूमिका केली, त्याच्यानंतर आता याच्यात निवृत्ती घेणारा जो आजोबा आहे त्याची भूमिका करतात. तर कुठेतरी रिलेट होतं का? कारण तुम्ही सुद्धा हे स्ट्रगल पाहिलंय, हे स्ट्रगल केलंय. तर जेव्हा तुम्ही ती भूमिका साकारता तेव्हा तुम्हाला तुमचे दिवस आठवतात किंवा तुम्ही ते करताना त्या आठवणी त्याच्यात ठेवून ती भूमिका साकारता? असं कसं काय, माझा जन्मच लालबाग परळमध्ये झालाय, गिरण गावात झालाय. तिथल्या समस्यांपासून कॅरेक्टर्स इतके पाहिले गेलेत ना की आता कुठेही काही अशा पद्धतीचं कॅरेक्टर की आपण त्यांना डोक्यात ठेवून विचार करतो की त्याची चाल कशी असायची, त्या वयातली एक चाल असेल, त्याची फास्ट बोलणं नसेल. एक तर एजप्रमाणे माणसं सगळं तो हळूहळू पार्ट जरा स्लो होतात, आणि ते हळूहळू स्लो होणं म्हणजे काय आहे, तो खूप मॅच्युअर्ड होत गेलेला असतो. आणि मॅच्युअर्डपणे जेव्हा येतो तेव्हा तो प्रेझेंट करण्यात पण ती गंमत असते. त्याचा फायदा मला आमच्या काही, म्हणजे आता कलाकारांनी नेहमीच आपण अवलोकन केलंच पाहिजे, रस्त्यावर माणसं चालतात कशी, बोलतात कशी, प्रत्येकाची स्टाईल कशी आहे. तर मला मी विनोदी नाटकात वगैरे त्याचा खूप उपयोग करून घेतला आहे. सैरेसारखं मध्ये कॅरेक्टरशी उभे केलेत ते की जे मी पाहिलेत, ज्यांना म्हणजे गलगलेसारख्या माणसाला पण कॅच केल्यामुळे गलगले एक वेगळा करू शकलो. असे बरेच कॅरेक्टर जे आम्ही विनोदी चित्रपटात वगैरे घेतलेत. पण आता सिरियस करताना ह्या एजला जाऊन जर काही रोल्स आपल्याकडे येत असतील तर साधारण त्या एजची माणसं कुठे आहेत. आणि मला काय बरं, माझ्याकडे जे रोल येणार हे कॉमन माणसाचेच येणार, मी काय फार मोठा ह्याचा दाखवणार कॉमन. मग आयुष्य कॉमन माणसात गेलं आहे, तर तिथली काही हेरलेली माणसं असतात, हेरलेली कॅरेक्टर असतात, ते इथे वापरताना मला बरं वाटतं. आणि अर्थात जे हेरलेली कॅरेक्टर आहेत ते पण त्यांच्या आयुष्यात कुठे हारलेले असतात, आणि ते त्यांचं हारणं जवळनं पाहिलेलं असतं. त्यामुळे ते ॲक्टर म्हणून ते कॅच करून आपल्याला आणून शेवटी आपण मेडिटर आहोत. कलाकार, लेखक लिहितो, आपल्याला फक्त आपल्यात आणायचे, आपल्यात बोलायचं, आणि लोकांना प्रेझेंट करून सांगायचं की लेखकाचं असं म्हणणं आहे. त्याचे आणणं आणि देणं आहे ना, त्यासाठी काहीतरी शोधणं पण गरजेचं असतं.
त्या शोधलेल्यांचा उपयोग आता त्या सगळ्या फिल्म्सला आणि अशा कॅरेक्टर्सला होतोय मला. त्यामुळेच म्हणतो ना आपण, कलाकार जेव्हा काही करतात तेव्हा त्याला आम्ही सगळे रिलेट करत असतो की कुठेतरी मी अशी Of course, आहे of किंवा course. Connect झालं मी असतं. असा आहे असं वाटत असतं. सगळ्यांनाच प्रश्न आहे की हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे हे कळलं त्यानंतर तुम्ही लगेच होकार दिलात की त्यावर नेमकी म्हणजे पटकथा काय आहे हे जाणून घेतलं की भूमिका काय आहे हे जाणून घेतलं, कसा अभ्यास केला किंवा काय सगळी मला प्रोसेस? आवडलेलं मी सांगतो, मीच बोलतो पहिलं. माझ्याकडे जे आला पिक्चर ना, आता करतोय शेवटी मी कलाकार आहे, मला पण कळलं पाहिजे की नक्की मी काय करतोय. तर हा प्रश्न कधी उद्भवतो जेव्हा हिरो हिरोईन असे एक ठराविक फॅमिली असेल त्याच्यावर फिल्म असेल. तर हा समाज आहे, ही फॅमिली नाही, हा समाज आहे. म्हणजे तर ह्यात कॅरेक्टर्स प्ले करणार, तर मग मला असं वाटतं की माझा मेन रोल नाही आहे, सिद्धार्थचा मेन रोल आहे, सरांचा मेन रोल आहे, हिचा मेन रोल आहे, तिचा मेन रोल आहे, आमचा ओमचा मेन रोल आहे, प्रवीणचा मेन रोल आहे, पंकजचा, पर्णचा आहे, सगळेच मेन रोल आहेत. ते गोष्टीला महत्त्व दिलं ना तर मग असं वाटतं की नाही आता ते गोष्टीला पण मोठं करूया. आणि इथे सगळ्यांनी मिळून ना एकच काम केलं आहे. जेव्हा ही स्क्रिप्ट आली किंवा डिस्कशन झालं त्या सगळ्या, म्हणजे आधी कोणी आम्ही असं म्हणत नाही की ह्याचं जास्त आहे त्यांचं जास्त आहे माझं कमी आहे, कोण नाही. आमच्याकडे प्लस पॉईंट दिला दिग्दर्शकाने लेखकाने की वाढलेलं ताट आहे, सगळं आहे, सगळं चवीने खा, आणि सगळ्यांनी चवीने काम केलंय, त्याचा इम्पॅक्ट आहे. नक्कीच. आता सर सेम माझ्याकडे जेव्हा आले मला असं वाटतं की असे चित्रपट कमी निर्माण होतात की जे सत्य घटनेवर आहेत आणि एखादी बाई ते खरं जगली आहे आणि मग ते आपल्याला पुन्हा एकदा जगता येते आणि आपल्या निमित्ताने ते लोकांपर्यंत पोहोचतंय. म्हणूनच तर पात्र म्हणतो आपण त्याला. पात्र म्हणजे भांडं पण ज्यात काहीतरी घालतात. आम्ही नट पण पात्र असतो, आमच्यात ते ओततात आणि मग त्याचा आकार घेऊन ते जगापर्यंत पोहोचतं. तर अशा एखाद्या सत्य घटनेचा आपल्याला भाग व्हायला मिळतंय हीच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती. त्यामुळे दुसरा विचारच नव्हता, हा करायचा का नाही हा विचारच नव्हता. आता थांबायचा नाही, हा करायचाच आहे. भरत जाधव यांची नाटकं मी बघत आलो आहे. सिद्धार्थचे जितक्या फिल्म्स आहेत त्या सगळ्या बघितल्या आहेत, यांची दोघींचं काम बघितलं आहे. ओमची फिल्म मुळशी पॅटर्न, प्रवीण बरोबर मी काम केलं आहे मानवत मॉडेलमध्ये. असे सगळे नट होते की मला नकार त्याचा संबंधच नव्हता. कारण या लोकांबरोबर मला कधीही ॲज अ डिरेक्टर काम करायला कधी संधी मिळाली नाही. आणि मला वाटलं की या फिल्मच्या थ्रू आय बी एबल टू इंटरॅक्ट विथ देम. अँड ऑन्सॉम्बल कास्टिंगमध्ये ना हीच एक क्वालिटी असते ज्याच्यात सगळे एकत्र येऊन सगळ्यांच्या पॅरलल ट्रॅक्स आहेत आणि एव्हरीबडी इज प्रोग्रेसिंग टुवर्ड्स वन मिशन. तर याच्यात जी मिशन आहे ती मिशन ॲक्टर्सपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. तर अजून बरीच कारणं आहेत ज्यासाठी मी हो म्हणालो, पण हे सर्वात महत्त्वाचं कारण होतं मला. आणि ऑफकोर्स खूप मजा आली. त्यात मलाही धावायचं होतं पण त्यांनी मला आम्ही तुमच्या भीतीने धावतो. तुम्हीच त्यांना सांगितलं ना हे करा, नाही तर नाही मिळणार काही. किरण, या फिल्ममध्ये सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासाठी होतं की एक तर शिवराज वायचळने लिहिलेली, ओमकार गोखले आणि शिवराज वायचळने ही लिहिलेली फिल्म आहे आणि शिवराज ही डिरेक्ट करतोय असं मला समजलं. आणि शिवराजचं मी ॲक्टर म्हणूनही खूप काम पाहिलेलं आहे आणि मला त्याचं काम नेहमी आवडलेलं आहे. म्हणजे नेहमी त्याच्या फिल्म्स पण आवडलेल्या आहेत, त्याची नाटकं पण मी बघितलेली आहेत. आणि जेव्हा मला हे समजलं की शिवराज काहीतरी बनवतोय, सो मला आतून माहिती नाही, मला तो आतून एक आवाज आला की हे ना काहीतरी खूप छान असणार आहे, सो मला आवडेल करायला. सो जेव्हा म्हणजे मला फोन आला अर्पिताचा की असं असं शिवराज वायचळ फिल्म करतोय शिवराज आणि आम्ही असं असं विचार करतोय, तर मी म्हटलं की हां ठीक आहे करूयात. मग ती म्हणे अगं पण तू, म्हटलं नाही शिवराज करतोय ना मग करूयात. कारण मला कुठेतरी हा आतमध्ये कॉन्फिडन्स पहिल्यापासूनच होता की एकदा तरी त्याच्यासोबत काहीतरी करायचंय. मला गंमत वाटते. मला खरंच म्हणजे लेखक दिग्दर्शक आत्ता सगळे आहेत ना, ते खरंच जसं भरत सर म्हणाले की ना आमच्या म्हणजे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. म्हणजे विनोद आमचा फोर्टे असला ना तरी त्याच्या पलीकडे जाऊन काम करू शकतो ना, अशा गोष्टीच आणायला लागलेत. म्हणजे गंमत आहे की ह्या सिनेमाचं नरेशन शिवराज वायचळ यांनी लोणावळ्याला आम्ही 3:30चं शूट करत असताना दिलं. तर तिकडे एक छान ह्युमरस छान गोड फिल्म करत होतो. पण ती ऐकवल्यानंतर त्यांनी ना माझं कॅरेक्टरायझेशन सांगितलं होतं की त्याला ना तो मारुती कदम असा दिसतोय आणि त्याच्या पॉसिबिलिटी त्याच दिवशी सांगितलं होतं. आणि ते कुठेतरी कनेक्ट होणारी गोष्ट होती. मी म्हणजे त्यांनी जेव्हा गोष्ट सांगितली त्याच्या अगोदर त्यांनी मला सगळे ते कटआउट दाखवले सर
की अशी अशी गोष्ट आहे, हे असं घडलंय, आपल्याकडे घडलंय. बोललो मी आहेच मुळात. मी तर म्हणजे मला सिनेमा विचारला की मी करतोच, त्याची वेगवेगळी कारणं असतात. त्याचं मुख्य कारण हे असतं की आपल्याला कोणतरी संधी देते परफॉर्म करायला. म्हणजे अरे हे कॅरेक्टर आपण करायचं आहे, हिरो कोण आहे हे महत्त्वाचं नसतंच, ती गोष्ट हिरो आहे हे आता नंतर कालांतरे कळायला लागले की आपलं आपण करण्यापेक्षा अरे ते मस्त आहे रे. तेव्हा 2 सीन मिळाले तरी काम करायला मजा येते. आणि इथे तर म्हणजे त्यांनी जसं म्हटल्याप्रमाणे ताट वाढलं होतं आणि प्रत्येक कॅरेक्टरची गंमत होती. आणि मग त्याच्यानंतर मला कास्टिंग कळलं होतं, म्हणजे भरत सर करणार होते कारण आम्ही तिकडेच होतो. मग आशु सरांचं नाव आलं की ते जे मेन आहेत त्यांच्यासाठी मी आशुतोष सरांना विचारतो वगैरे. मी बोललो माझी अशी भाई कडक असं होतं ना की भाई कडक यार म्हणजे. आणि ही प्रत्येकाची इच्छा असते की ना त्यांच्यावर काम करायला मिळावं, त्यांना पाहतोय. कारण काय आता ते छान ते ॲक्टर चांगले आहेत पण आता ज्या पद्धतीने काम मानवतमध्ये एक वेगळ्या ॲटिट्यूडने काम करतायत, भाई आपल्यावर करत असताना हे कॅरेक्टर ते कसं करतील, त्यांच्यावर काम करताना आपसूक आपल्याला कॅरेक्टर मिळतं. कारण कसं असतं त्यांनी कॅरेक्टर पकडलं ना की मग आपल्याला कळतं की ओके 2 पावलं खाली आहे 3 पावलं खाली आहे, त्यामुळे ना मिळतंच ते. म्हणजे मी परवा पण एका इंटरव्ह्यूमध्ये एक किस्सा सांगितला, काय नाही भरत सरांनी बाहेर बसलेलं असतं आणि भरत सर त्यांना काही दाखवत असतात, तर ते यायच्या अगोदर जे दोघं बसलेत ते आणि सर आल्यानंतर त्यांच्या असिस्टंट बरोबर आम्ही लगेच ते तर त्या ऑरामध्ये ना ॲक्टरच्या ते कॅरेक्टरच्या ऑरामध्ये मिळतं. तर मी एक्साइटमेंट होती की म्हणजे प्राजक्ताबरोबर खरंच असं 1 to 1 कामच नाही झालंय. धुळामध्ये एकत्र होतो पण तिचे सीन वेगळे माझे सीन वेगळे. किरण बरोबर पहिल्यांदा काम करतोय, प्रवीण बरोबर मी 1000व्या शोले पहिला माणूस मध्ये काम केलं, तर भरत सरांबरोबर करतच असतो. पण ह्या सिनेमात भरत सर पुन्हा एकदा नव्याने काहीतरी सरप्राईज करतायत. सो मला वाटतं हे जे असं तेवट ठेवून असतं ना की काही का करायचा सिनेमा, तर आपल्याला ना एनर्जी देतो हा सिनेमा, हे करायसाठी हे करायला पाहिजे. हे जर आपण केलं नाही तर आपल्या करिअरमध्ये काहीतरी मिस केलं ॲज अ ॲक्टर, ही फिलिंग आली ते नरेशन ऐकूनच. आणि त्यामुळे हा सिनेमा करायचाच होता. आणि हॅट्स ऑफ टू संपूर्ण टीम, झी स्टुडिओज, बन्सल सर, आपले तुषार हिरानंदानी सर, धरमवालिया सर आणि संपूर्ण टीम, शिवराज त्यांची टीम, एवढ्या सुंदरतेने तो सिनेमा तुमच्यासमोर येतो. आणि आजही त्या सिनेमाबद्दल बोलताना भरभरून बोलताना बरं वाटतंय. कारण येस प्राऊड फील आहे की मी ह्या सिनेमाचा भाग आहे, ज्या सिनेमाचं नाव आता थांबायचं नाही. नक्कीच. मी प्राजक्ता तुझ्याकडे येते. ताई तू आहे ना, तुझा जो मोनोलॉग आहे ना टीजरमध्ये तो खूप सगळ्यांना आवडतो. मी स्वतः तो असा 3-4 वेळा असा मागे जाऊन असा पाहिलाय. तर तो सीन करत असताना कुठे असं झालं का की तू जो सीन देतेस आणि मध्येच कोणाला तरी हसू अनावर झालंय की तू जो म्हणते ना की त्याला क्वार्टर लागते, तुला चमचावर जमणार आहे वगैरे, असं काही झालं का सेटवर? म्हणजे सगळे बी सिरियस मोडवर होते. खरंच होते. म्हणजे काम करताना आम्ही खूप सिरियसच होतो. अजिबात असं झालं नाही की तिथे काहीतरी मस्करी होतीये, तिथे काहीतरी वेगळ्या गोष्टी नाही, ते क्लिअर असायचं. कारण शिवराजचं ठरलेलं असायचं हे आज 4 सीन करायचे, हा आधी, हा नंतर, हा. तर ते आम्हाला पण तो मुळात त्याने ते इनपुट्स इतके छान दिले होते ना सगळीकडे की आमच्यात ते आपोआप उतरलं होतं. त्यामुळे असं अजिबात झालं नाही की काहीतरी वेगळं घडतंय सेटवर. म्हणजे सीन करत असताना कधीच नाही. मी म्हटलं तसं की मी पाठी जाऊन अरे अच्छा यामुळे हिने असं म्हटलं असं झालं होतं. किरण ते तुझ्याकडे येते की याच जो सीन आहे त्याच्यावरूनच हा सीन देताना तुला म्हणजे तुझ्या खाजगी आयुष्यात कधी अशी घडलेली घटना आठवली का, किंवा तू पाहिलेली कोणती महिला आठवली का की ती या प्रसंगातनं गेली, की त्या या स्ट्रगलमधनं गेली? असं माझ्या आयुष्यात असं नाही झालेलं आणि असं होऊ पण नाही कोणाच्या आयुष्यात की कोणी नवरा किंवा कोणी माणूस एखाद्या म्हणजे कोणी पण ज्याच्याकडे पॉवर आहे तो कोणी पण ज्याच्याकडे पॉवर नाही आहे किंवा जो थोडासा परिस्थितीमुळे असेल किंवा इतर गोष्टींमुळे खचलेला असेल तर त्याला सप्रेस करणारा असं कोणाच्याच आयुष्यात होऊ नये. तर ते तसं माझ्या आयुष्यात नाही झालेलं. पण मी प्रत्यक्षात जरी बघितलेले नसले असे प्रसंग तरी मी ऐकलेले आहेत आणि काही जवळच्या लोकांचे ऐकलेले आहेत आणि काही इतरांचे पण ऐकलेले आहेत. अनफॉर्च्युनेटली आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो, ज्या समाजात राहतो तिथे आपल्याला खूप अशा गोष्टी ऐकायला मिळतात. तर त्यामुळे म्हणजे आहेत असे अशा घटना होतात आहेत. पण मी आधी पण सांगितलं की बऱ्याच स्त्रिया अशा आहेत म्हणजे ह्याच्यात जे कॅरेक्टर मी केलेलं आहे अप्सराचं, तर तिच्या आयुष्यात असं जरी होत असलं आणि अशा खऱ्या आयुष्यात पण म्हणजे आपल्या आयुष्यात पण आजूबाजूला अशा स्त्रिया आहेत की ज्या खूप काही सहन करतात पण त्या ते कॅरी फॉरवर्ड करत नाहीत त्यांच्या
रोजच्या आयुष्यात. कारण म्हणजे त्या इतक्या असं म्हणूयात की म्हणजे प्रेझेंटमध्ये असतात की ही गोष्ट आत्ता झाली आहे, आत्ता मला हे सगळं सोसावं लागलंय, इथून बाहेर गेल्यानंतर मला पुढं जाऊन तोंड द्यायचं आहे बाकीच्या गोष्टींना, ह्याच्यात मी रडत नाही बसणार. सो आय थिंक अप्सराचं कॅरेक्टर पण तसंच आहे की ओके, तिला जो त्रास होतोय तिला सपोर्ट आहे आणि त्यामुळे ती तेवढी हिंमत पण तिच्यात आहे आणि तिथून पुढे मग तिला सपोर्ट मिळाल्यानंतर तो सपोर्ट घेऊन ती पुढे जाते. तर अशा पण स्त्रिया मी बघितलेल्या आहेत. बरं, जर तुमच्याकडे येते चित्रपटातलं गाणं जे आहे ना, आता थांबायचं नाही, जो टायटल ट्रॅक आहे तो रिलीज झाल्यानंतर त्याच्यावर ना सगळ्यांना पहिले तर गोष्ट ते गाणं आवडलंय, खूप आवडलंय. त्याच्यात सगळ्यात जास्त कॉमेंट तुमच्याविषयी, त्यातली एक कॉमेंट अशी आहे की माफ करा भरत जाधव, खरं तर तुमच्यासारख्या कलाकाराला साजेल अशी कलाकृती फारच कमी तयार झाली मराठीमध्ये. तुमच्या अभिनयाला न्याय देऊ शकेल असा दिग्दर्शकही मिळालेला नाही कधी. यावर तुमचं काय मत आहे? काय होतं, डेअरिंग करणं पण गरजेचं असतं ना. आता वेगवेगळे प्रकार यायला लागलेत. बदला काळ असा होता की सगळे एक लाट असते ना चालू, त्यात विनोदी जसे सिरियस पिक्चर यायचे रडायचे तर ती लाट असायची, मग विनोद यायला तर विनोदीची लाट होती आणि आम्ही नेमकं त्या प्रवाहात आम्ही होतो. त्यावेळेस कोण डेअरिंग करत होतं का, तर धंदा चांगला चाललाय, म्हणजे निर्मात्यांचा पण व्यवसाय चांगला चाललाय म्हणून त्या लाटेत, आणि आम्हालाही व्यवसाय म्हटल्यावर काम करत होतो, नाही असं नाही. पण त्यातल्या त्यात माझ्याकडे खरंच चांगले पिक्चर होते, काही लोकांनी ते पाहिले नसावेत होते. उदाहरणार्थ शिक्षणाचा आहे सगळं चांगली फिल्म होती, वन रूम किचन, झिंगचिक झिंग, क्षणभर विश्रांती, एक चिरंजीव, असे 7 पिक्चर तरी त्यातले ना असे टोटली वेगळे होते. पण ते लागले कमी, पाहिले कमी, त्यामुळे ते लोकांपर्यंत पोचले नाहीत. पण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मी एक वेगळं नाटक केल्यामुळे आताचे सगळे जे रायटर डिरेक्टर आहेत त्या अनुषंगाने माझा विचार करायला लागल्यात आणि त्याची सुरुवात आहे की जे आता मी वेगळे पिक्चर करतोय ते. त्यामुळे तू म्हणतेस तसं त्यांचाही दोष नाही बिचाऱ्यांचा, शेवटी प्रत्येक व्यवसाय म्हणून पाहतो. आणि जेव्हा कळतं की ही व्यक्ती असं काही वेगळं करू शकते तर मग डेअरिंग पण लागतं. ते डेअरिंग आता लोक घ्यायला लागलेत, करायला लागलेत, आणि मी पण आता डेअरिंगच करतोय. पण मलाही आवडतं, शेवटी ॲक्टर आहे मी, मला चहूबाजूने जो कोणी हलवेल ना तर मलाही जास्त आवडेल. पण फक्त 1-2च दिशा माझ्या दिसत आहेत आणि बॅकचं वेगळं काही एक अँगल दिसतच नाही आहे. तर त्या अँगल दिसण्यासाठी मी नाटकात विचार केला की पहिलं सिरियस करून बघूया, जे लोकांना आवडलं तर त्याचा मला फायदा खरंच झाला आहे. त्यामुळे होप की आता माझे जे पिक्चर येत आहेत ते टोटली वेगळ्या धाटणीचे आहेत, वेगळ्या प्रकारचे आहेत. ते सगळ्यांनाच प्रश्न आहे की तुम्ही म्हणजे या चित्रपटात 10वीची एक्झाम देताय असं दाखवलंय, और एक्झाम देताय ऍटलीस्ट परीक्षा, म्हणजे आय फील फक्त धावायचं. ओके, आय फील की तुम्ही एक्झाम देताय, तर तुम्हाला ही एक्झाम देताना जे काही असेल, सर म्हणाले की ते पुश करताय तुम्हाला, तुम्ही ते नाही केलं तर तुम्हाला नोकरी नाही मिळणार, राहता येणार नाही. त्यासाठी तुम्ही जे काही करताय ते करताना तुम्हाला कोणती गोष्ट आठवली का, तुमची आठवली का कोणती गोष्ट, म्हणजे पर्सनल लाईफ मधली, की अरे हा? नाही ना, अजून तसं काय नाही. म्हणजे ती परीक्षा देतोय की नाही मला माहित नाही, पण ह्या चित्रपटातला जो संघर्ष आहे तो एकमेकांशी नाहीये, तो स्वतःशी संघर्ष आहे. आपल्याला ह्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठीचा तो संघर्ष आहे आणि त्यासाठी शिरूरकरांची व्यक्तिरेखा आहे, ती मदत करते. म्हणजे दरवेळेला आपण ते करू शकत नाही, किंवा आपल्याला कळत नाही की आपल्यात काय क्वालिटीज आहेत किंवा काय करू शकतो नाही करू शकत, तर त्या गोष्टी आमच्यातल्या ते हेरून आमच्याकडून करून घेतात. परीक्षा देतोय नाही देत, तो प्रवास आहे तो. अच्छा, म्हणजे तो फक्त प्रवास सुरू आहे. काय आहे तो ना, नंतर तुम्ही जसं म्हणालात ना, जसं सर म्हणाले की प्रत्येकाच्या आयुष्यात एक संधी येते, त्याने ती घेतली पाहिजे. सो म्हणजे मी थोडंसं हे करते की आमच्या सगळ्यांच्याच, म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कधी ना कधी कुठे ना कुठे आपल्याला असं वाटलेलं असतं की ही एक ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली आणि आता मला ह्याचं काहीतरी करून दाखवायचंय, किंवा मला कोणीतरी दिली आणि मला आता म्हणजे माझ्यावरती जबाबदारी टाकली आहे कोणीतरी, तर मला ते करून दाखवायचंय. असं प्रत्येकाच्याच आयुष्यात आहे, म्हणजे कुठे ना कुठे. हा म्हणजे इन्स्पिरेशनल मूवी आहे, स्ट्रगल दाखवलंय प्रत्येक व्यक्तीचं, की कोणीही, म्हणजे तसं समजा भरत सरांना मी रिलेट करू शकत असेल, किंवा प्राजक्ताला राहिला, किंवा किरण झालं, किंवा सिद्धार्थ, किंवा तुम्हाला कोणालाही मी रिलेट करू शकेल असा मूवी आहे, कारण की एक सर्वसामान्य व्यक्ती आहे मी. मग जेव्हा आम्ही किंवा सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा चित्रपट पाहायला जातो, तो एक या स्ट्रगलमधून बाहेर पडण्यासाठी मनोरंजन म्हणून बघायला जातो. तेव्हा जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल की ते हा चित्रपट बघायला आलेच पाहिजे, की हा स्ट्रगल
कसा त्यांनी पाहायला हवा? अरे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, रिलेट करते ना, यातच आमचं यश आहे. कारण पिक्चर हा असा असावा की ऑडियन्स ते रिलेट केलं पाहिजे, स्वतःला त्यात पाहायला पाहिजे आणि त्यातून काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे, हाच विषय आहे. थँक्यू सो मच, तुम्ही आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात. आणि नेक्स्ट टाइम आपण पुन्हा भेटू जेव्हा एक चित्रपट हिट होऊन जाईल, खूप छान असे 100 और CR असे ब्लॉकबस्टर हिट होईल, त्यानंतर पुन्हा भेटू, तेव्हा आणखी छान गप्पा करूया. तेव्हा नक्कीच मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं मला वाटतंय. म्हणजे त्याच्यावर आणखी वेगळे डिस्कशन होईल. थँक्यू सो मच. थँक्यू.